सुरू होते 15 तारखेनंतर रक्षाबंधन गणपती रोडला इतके पलंग टाकते. त्याच्या आधी मला वाटतं सुरेतर साहेब होते रोडनं डायरेक्ट असे उचलून वैयक्तिक स्वतःने उचलून पुलटाचे म्हणजे छोटं वाटलं तुम्ही कॉन्स्टेबल साहेबाला गोडके साहेब समोर माझ्या त्यांना उचललेल्या विचारा समोरच नाही आता तर तुम्हाला हक्क आहे. समजा एका दिवशी मोटरसायकल समोर घातली आणि मोटरसायकलचा गाड्याला धक्का लागला तर गाड्यावाला म्हणते 15,000 रुपये असा विषय होतो. माजलगाव शहरातील विविध प्रलंबित प्रश्नांसाठी सुरू असलेल्या महापुरुष स्मारक बचाव संघर्ष समितीच्या आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. शहर अतिक्रमणमुक्त करणे, सर्व महापुरुषांच्या स्मारकांची रखडलेली विकासकामे पूर्ण करणे, स्मारकांभोवती संरक्षण व्यवस्था उभारणे, जुने एसटी बसस्थानक सुरू करणे, शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारणा, सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारणे आणि फळ व भाजी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र मार्केट उपलब्ध करून देणे यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. आंदोलनाला रिक्षा चालक असोसिएशन, माजलगाव यांच्यासह विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांनी पाठिंबा दर्शविला आहे. उपोषणस्थळी नागरिकांची उपस्थिती वाढत असून आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम असल्याचे सांगत आहेत. दरम्यान प्रशासनाकडून या मागण्यांवर अद्याप ठोस निर्णय झालेला नसल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. त्यामुळे प्रशासन काय भूमिका घेते आणि या आंदोलनाची पुढील दिशा काय राहणार याकडे संपूर्ण माजलगावचे लक्ष लागले आहे. अधिकृत घडामोडी आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकप्रकाश मराठी.